पाकिस्तानकडून शस्त्रसंधींच्या उल्लंघनानंतर परराष्ट्र मंत्रालयाची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होणार आहे। जम्मू काश्मीर परिसरातील रात्रीच्या घडामोडींची या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देण्यात येणार आहे। पाकिस्तानी सैन्यांकडून काल रात्री जम्मू काश्मीरच्या काही भागात गोळीबार आणि ड्रोन हल्ले सुद्धा झालेत। पाकिस्ताननं शस्त्रसंधींचं उल्लंघन केल्यानंतर भारताने आता आक्रमक भूमिका घेतली। पाकिस्तानला जशास तसं उत्तर देण्याचा परराष्ट्र सचिवांनी कालच इशारा दिला होता। परराष्ट्र सचिव काल रात्री काय म्हणाले होते ते सुद्धा आपण पाहू। भारत और पाकिस्तान के डीजीएमओज के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था। पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है। भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है। ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है। हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे। सेना ने इस स्थिति पर कड़ी नज़र रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं। गुड इवनिंग। For the last few hours, there have been repeated violations of the understanding arrived at earlier this evening between the Directors General of Military Operations of India and Pakistan. This is a breach of the understanding arrived at earlier today. The armed forces are giving an adequate and appropriate response to these violations, and we take very, very serious notice of these violations. We call upon Pakistan to take appropriate steps to address these violations and deal with the situation with seriousness and responsibility. The armed forces are maintaining a strong vigil on the situation. They have been given instructions to deal strongly with any instances of a repetition of the violations of the borders along the international border as well as the line of control. Thank you. तर काल संध्याकाळपासून या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडल्यात त्या एकदा पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। संध्याकाळी 5:30 वाजता शस्त्रसंधीवर ट्रम्प यांनी विधान केलं, एक वक्तव्य केलं। शस्त्रसंधी संदर्भात ते वक्तव्य होतं। दोन्ही देश युद्धविराम करण्यास सहमत आहेत असं संध्याकाळी 5:30 वाजता डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं। भारतानं युद्धबंदीच्या अटीवर सहमती दिली। संध्याकाळी 6 वाजता भारतानं युद्धबंदीच्या या अटीवर सहमती दिली। दोन्ही देशांमध्ये सर्व प्रकारच्या गोळीबार लष्करी कारवाई बंद करण्यावर यावेळी संध्याकाळी 6 वाजता सहमती झाली। तर 6:30 वाजता शस्त्रसंधीवर परराष्ट्र मंत्र्यांचं विधान आलं। गोळीबार लष्करी कारवाई थांबवण्यावर त्या ठिकाणी सहमती दर्शवण्यात आली। दहशतवादाविरुद्ध भारताची दृढ भूमिका असल्याचं सुद्धा त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलं। पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचं उल्लंघन 9 वाजता हे घडलंय। केवळ 3 तासाच्या आतच पाकिस्तानने कुरापत केली आहे। ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न त्या ठिकाणी अयशस्वी झालाय। भारतानं पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडलाय, मात्र केवळ 3 तासामध्ये पाकिस्तानने हल्ला केलाय। जम्मू काश्मीरमधील काही भागात स्फोटांचा आवाज झाला। रात्री 9 वाजता या घडामोडी घडल्यात। तर रात्री 11 वाजता परराष्ट्र मंत्रालयानं निवेदन दिलं। परराष्ट्र मंत्रालयाचं निवेदन सादर करण्यात आलं, ज्यामध्ये पाकिस्तान शस्त्रसंधींचं उल्लंघन करत असल्याचं स्पष्टपणे त्या निवेदनामध्ये सांगण्यात आलं। भारतीय सैन्याकडून पाक सैन्याला योग्य प्रत्युत्तर देण्यात आलं। जवाबी कारवाईसाठी सैन्य पूर्णपणे स्वतंत्र, लष्कराला फ्री हँड देण्यात आल्याचं सुद्धा यावेळी स्पष्ट करण्यात आलं। भारताच्या चोख प्रत्युत्तरानंतर पाकिस्तान मात्र नरमला। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्या सोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय परराष्ट्र मंत्रालयाची खरं तर थोड्याच वेळात पत्रकार परिषद आणि काल ज्या प्रकारच्या घडामोडी घडलेत
सामंजस्याची भूमिका घेण्यात आली, मात्र परत केवळ 3 तासामध्येच पाकिस्तानने पुन्हा एकदा रंग दाखवले आपले आणि त्यानंतर आता आज पत्रकार परिषदेमध्ये नेमकी काय माहिती दिली जाऊ शकते, आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतील? एकंदरीत जर पाहिलं तर जेव्हापासून संघर्ष विराम झालेला आहे तेव्हापासून जगासमोर पाकिस्तानने आम्ही गुडघे टेकलेले नाहीत असं कुठलंही आम्ही गुडघे टेकले आहेत असं मानलेलं नाही, आम्ही युद्ध मागे घेतलंय असंही मानलेलं नाही. उलट जगामध्ये प्रोपोगंडा केला जात आहे की भारताने कशा पद्धतीने आमच्यावरती आक्रमण केलं आणि भारताला आम्ही कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलं, हा प्रोपोगंडा सध्या पाकिस्तानकडनं सुरू आहे. त्या पाकिस्तानच्या प्रोपोगंडाला उत्तर देणं गरजेचं आहे. इंटरनॅशनल जे आंतरराष्ट्रीय स्तराचे चॅनल आहे त्याच्यावरती पाकिस्तानचे लोक जाऊन ओरडत आहेत की आम्ही भारताला प्रत्युत्तर दिलं आहे. तर त्या सगळ्या संदर्भामध्ये भारताकडनं कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. दुसरा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीने भारताची बाजू स्ट्रॉंग असताना आपण शस्त्रसंधी अमेरिकेकडे पाकिस्तान गडगडला, रडला, त्यानंतर आपण या सगळ्याच्या बाबतीमध्ये निर्णय घेतला आणि आपली दहशतवादाच्या विरुद्ध कोणताही हल्ला झाला तर आम्ही ते ऍक्ट ऑफ वॉर म्हणून यापुढे पाकिस्तानला सोडणार नाही अशी भूमिका घेऊन संघर्ष विराम थांबवला. मात्र पाकिस्तान ज्या पद्धतीने जगामध्ये ओरडून सांगतो त्या सगळ्यांना उत्तर देणं भारताकडनं आता अपेक्षित आहे. त्यामुळं भारत सरकारकडनं एखादी पत्रकार परिषद घेतली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती, त्यानुसार ही आता पत्रकार परिषद होण्याची शक्यता आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानने जो काही नरेटिव्ह सेट केलेला आहे त्या नरेटिव्हला उत्तर देणं गरजेचं आहे. भारताने आशिया खंडामध्ये शांतता असावी म्हणून ही भूमिका घेतलेली आहे. भारताला युद्ध नको आहे तर भारताला बुद्ध हवा असं सातत्यानं भारताची भूमिका राहिलेली आहे. भारत कधीही कोणत्याही देशावरती युद्धाची खुमखुमी म्हणून हल्ला करत नाही. एक जर पाहिलं तर वर्षोनवर्ष आपला जो भारत देश आहे, भारताने कधीही आपल्या सीमा ज्या आहेत इंग्लंड सारख्या दुसऱ्या देशामध्ये जाऊन राज्य करण्याची महत्वाकांक्षा ठेवली नाही. भारताची जी स्वप्न आहे ते अखंड भारत आहे आणि त्या अखंड भारताच्या पलीकडे भारतीय लोक जे आहेत ते कधीही जात नाही. मात्र पाकिस्तानची जी मानसिकता आहे ती आक्रमकतेची आहे किंवा पाश्चिमात्य देशाची जी मानसिकता आहे ती आक्रमकतेची राहिलेली आहे. भारत कधीही कोणत्याही देशावरती गुलाम करण्याची मानसिकता ठेवत नाही, गुलामगिरीची मानसिकता नाही. भारताची भूमिका ही विवेकाची असते. म्हणून भारताने शांतता समृद्धी नांदावी अशा खंडामध्ये आणि सातत्याने ही भूमिका आपली असल्यामुळं भारत आणि पाकिस्तान वेगळे झाल्यानंतर भारताने पाकिस्तानला वारंवार मदत देखील केली आहे. मात्र असं म्हटलं जातं की जसं कुत्र्याचं शेपूट जे वाकडं असतं ते वाकडं असतं, ते कापून टाकल्याशिवाय ते नष्ट केल्याशिवाय ते सरळ होत नाही. तशा पद्धतीची ही परिस्थिती आहे आणि भारताने ज्या पद्धतीने काल समजूतदारपणाची भूमिका घेतली, समजूतदारपणा म्हणजे कायरता नसते, हे आता पाकिस्तानला समजून सांगण्याची पुन्हा एकदा गरज पडलेली आहे. त्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद अपेक्षित आहेत. त्यावरती भारताकडनं काय नक्कीच शिवाजी, या संदर्भात आगामी काळात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.